पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात प्रसारित करत आहोत पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाच्या उत्तरार्धाचा भाग 29वा। अभिवाचक जयंत ठोंबरे। महाराज आग्र्याच्या दरबारात। औरंगजेबाचा 50वा वाढदिवस परमोच्च थाटामाटात साजरा होणार होता। त्या दिवशी म्हणजे 12 मे 1666 रोजी मोगल बादशाहीच्या वैभवाचे जास्तीत जास्त प्रदर्शन दरबारात व्हावे आणि ते पाहून जगाचे डोळे दिपून जावेत अशी खुद्द औरंगजेबाची इच्छा होती। वास्तविक औरंगजेबाचा स्वभाव अशा झगमगाटात न रमणारा होता। त्याची राहणी कमालीची साधी आणि उपभोग शून्य असे, पण अशा विरक्त फकीरालाही त्या दिवशी हिरे, मोती, सोने आणि इतर संपत्तीच्या दाटीत आपण विराजमान व्हावे असे वाटले। यात त्याचा काही दुसरा हेतू होता काय? होय, आपल्या अपरंपार वैभवाने आणि सामर्थ्याने शिवाजी महाराजांना आणि असे जे जे कोणी पाहुणे दरबारात हजर राहतील त्यांना लाजवून चीत करण्याचा त्यांचा हेतू होता। या अपूर्व समारंभाच्या प्रसंगी शिवाजी राजा हजर असायलाच हवा हे लक्षात ठेवून त्याने एक दिवस आधीच म्हणजे 11 मे 1666 आग्र्यात दाखल होण्याची सूचना महाराजांना पाठवली होती। या सालगिराच्या दरबारात आणि आसमंतात एकंदर 1400 गाड्या भरतील एवढा लवाजमा वापरला जाणार होता। महाराजांनी चंबळा ओलांडली आणि यमुनेच्या प्रदेशात पाऊल टाकलं। हा पांडवांचा प्रदेश, श्रीकृष्णाचा प्रदेश, पण आता काय उरलं होतं त्यांचं इथे? नुसत्या आठवणी, काही थोड्या खाणाखुणाही, पण त्या खाणाखुणाही नाहीशा करण्याची गेली 550 वर्ष सुलतानांची धडपड चालली होती। घोरी सुलतानांपासून औरंगजेबांपर्यंत सर्वांचीच। महाराजांना खरेच काय वाटले असेल या भूमीवर पाऊल टाकल्यानंतर? आनंदित झाले असतील, कष्टी झाले असतील, कोणत्या विचारांचे थैमान त्यांच्या मनात उठलं असेल? महाराज जखमी झाले असतील, खोल जखम। कोणत्या गोष्टींमुळे? या देवभूमीचे दास्य पाहून, यमुना जळाचे हाल पाहून। होय, पण त्याही पेक्षा एका दुसऱ्याच गोष्टीच्या जाणीवेने। कोणत्या? इथे गेल्या 550 वर्षात स्वातंत्र्यासाठी एकही बंड झालं नाही। सकाळ संध्याकाळ गीतेची पारायणं अनंत झाली असतील, पण ती केवळ स्वर्गापलीकडचा मोक्ष मिळवण्यासाठी। व्यर्थ गेली ती पारायणे। गीतेतल्या, रामायणातल्या आणि महाभारतातल्या एकाही श्लोकाने बंड पेटवलं नाही इथल्या कोणत्याही मस्तकात। पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव म्हणजे काय कायमचा पराभव? युद्ध कायमचे संपले? संपले तरी कसे? ते संपू शकत नाही। गुलामांचा देश पुन्हा पूर्ण स्वतंत्र होईपर्यंत युद्धमानच असतो, असला पाहिजे। त्यांची एक वीदभर भूमीही जरी परकीयांच्या ताब्यात असेल तर ती जिंकून घेईपर्यंत तो युद्धमानच असला पाहिजे। आणि इथे 550 वर्षात बंडच नाही। सारं कसं शांत शांत। शांततेवर हक्क फक्त बलाढ्य स्वातंत्र्याचाच असतो, गुलामांचा व दुबळ्यांचा नाही। ही भूमी स्वतंत्र झाली पाहिजे, मुक्त झाली पाहिजे, ही सोडवली पाहिजे। ही माझ्या देवांची भूमी आहे। महाराजांना असं वाटलं नसेल का? इतिहास फार अबोल आहे, तो फार मोजके बोलतो, पण महाराजांची प्रकृती ज्यांना समजली त्यांना त्यांचे मुके शब्द सहज ऐकू येतील। तीर्थ व क्षेत्रे मुक्त करावी हाच महाराजांचा आणि मराठेशाहीचा जन्महेतू, जीवनहेतू होता। आणि हा संबंध भारतवर्ष म्हणजे तीर्थ आणि क्षेत्र नव्हे तर काय। आग्रा शहराच्या गिर्दपेशात महाराज येऊन पोहोचले आणि तेही वाढदिवस समारंभाच्या बरोबर आदल्या दिवशीच पोहोचले आणि ते तिथेच थांबले। ती वेळ दुपारची होती। ते ठिकाण आग्रा शहराच्या दक्षिणेस सुमारे 3 कोसांवर होते। शिवाजीराजे आग्र्यापासून फक्त एका मजलीवर येऊन दाखल झाले आहेत ही बातमी आग्रा शहरात पोहोचली। महाराज आणि बादशाह यांच्या दरम्यान मध्यस्थांचे काम कुंवर रामसिंहांकडे म्हणजेच मिर्झा राजांच्या ज्येष्ठ पुत्राकडे होते। महाराजांच्या स्वागताची कोणतीही व्यवस्था बादशहाने केली नव्हती। शिवाजीराजे शहरापासून काही कोसांवर आलेले आहेत असे समजताच रामसिंहानं घाईघाईने आपला मनुष्य महाराजांच्या स्वागतासाठी पाठवला। या मनुष्याचं नाव होतं मुन्शी गिरधरलाल।
हा गृहस्थ साधा कारकून होता. महाराजांच्या स्वागतासाठी सामोरा निघाला एक सामान्य कारकून. वास्तविक बादशाहीतील असा दरबारी रिवाज होता की असा कोणी महत्वाचा पाहुणा जेव्हा बादशहांच्या मुलाखतीसाठी येईल तेव्हा शहरापासून एका मजलीवर त्याच्या स्वागतासाठी वस्त्रालंकार घेऊन बादशहाच्या प्रतिनिधीने जावयाचे. तिथेच त्या दिवशी पाहुण्याच्या मुक्कामाची व्यवस्था करावयाची आणि दुसऱ्या दिवशी मोठ्या थाटानं त्या पाहुण्याला शहरातील मोठ्या रस्त्यानं मिरवीत बादशहांच्या भेटीसाठी घेऊन यावयाचे. भेटीची वेळ दरबारी ज्योतिषांनी शुभ मुहूर्तावर ठरवून दिलेली असे. पाहुण्यांच्या योग्यतेनुसार बादशहाकडून लहान मोठ्या प्रतीचा प्रतिनिधी सामोरा जात असे. महाराज आग्र्यापाशी पोहोचले तेव्हा त्यांची कल्पना अशी होती की शाही शिरस्त्याप्रमाणे आणि आपल्या योग्यतेप्रमाणे बादशहाचा वजीर किंवा शहजादा आपल्या स्वागतासाठी सामोरा येईल. मिर्झा राजांनी दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेची ती सुरुवात ठरेल. परंतु महाराजांना धक्काच बसला. रामसिंहाचा केवळ एक कारकून सामोरा आला. रामसिंह तरी कोण? रामसिंह हा बादशहाचा केवळ एक सामान्य 2,500 मनसबदार होता. त्याचा हा कारकून मुन्शी गिरधरलाल. काय किंमत त्या मुन्शीची! अपेक्षाभंगाचा हा असा पहिलाच धक्का होता. महाराज यावेळी काहीही बोलले नाही. महाराजांच्या मुक्कामाची व्यवस्था शाही हवेलीत, शाही शामियानात किंवा कोणा सरदाराच्या बंगल्यातही करण्यात आली नाही. मुलुक चंदाजी सराई या नावाची एक धर्मशाळा होती. तिथे महाराजांना उतरवण्यात आलं. महाराजांसारख्या राजपुरुषाची ही आग्रा सफर बादशहाच्या कानाशी गेल्या 6 महिन्यांपासून सतत गाजत होती. निदान रामसिंहाला तरी या भेटीचे महात्म्य मिर्झा राजांकडून वारंवार लिहिले गेले होते. तरीही महाराजांच्या आगमनाची कुणी दखल सुद्धा घेऊ नये हे केवढे आश्चर्य! ही रात्र महाराजांनी मुलकचंदच्या धर्मशाळेत घालवली. दुसरा दिवस उजाडला. हा दिवस म्हणजे बादशहांच्या 50व्या वाढदिवसाचा समारंभाचा आणि आम दरबाराचा दिवस. सबंध शहरभर, आग्र्याच्या प्रचंड किल्ल्यात, निरनिराळ्या वकिलातीत, सरदार मनसबदारांच्या घरी आणि औरंगजेबाच्या भोवताली एकच प्रचंड गर्दी उडालेली होती. या दरबारात आपल्या डोळ्याचे पारणे फेडून घेण्यासाठी जो तो सरदार दरकदार आतुर झाला होता. केवळ लगीनघाई उडालेली होती. दरबारी रिवाजाप्रमाणे आज म्हणजे 12 मे 1666 रोजी महाराजांना त्यांच्या मुक्कामावरून मानाने आणि थाटाने घेऊन जाण्यासाठी बादशहाकडनं कुणीतरी मोठ्यातला मोठा प्रतिनिधी यावा अशी अगदी रास्त अपेक्षा होती. परंतु महाराजांना दरबारात घेऊन येण्याचे काम औरंगजेबाने रामसिंह आणि मुखलिस खान या दोघांकडे सोपवले. हे दोघी दरबाराच्या आणि रिवाजाच्या दृष्टीने अगदी सामान्य दर्जाचे सरदार होते. रामसिंह होता 2,500 सरदार आणि मुखलिस खान होता 1,500 सरदार. या दोघांनी शिवाजीराजांना वेळेवर दरबारात आणावं असा बादशहांचा हुकूम होता. शिवाजीराजांसारखा एक विलक्षण कीर्तीचा आणि मुघलशाहीची त्रेधा उडवणारा एक भयंकर पुरुष आग्र्यात आलेला आहे याची कोणाला दखलही नव्हती. हजारो आल्या आहेत त्यातलाच हा एक, अशी सर्व स्थिती होती. त्यातच आणखीन एक घोटाळा झाला. त्या दिवशी औरंगजेबाच्या शाही महालाभोवती आपल्या फौजेसह पहारे ठेवायचं काम रामसिंहाकडे होतं. त्यामुळे तो सकाळी सबंध वेळ तिथे अडकून पडला. आपल्याकडे शिवाजीच्या स्वागताचं काम आहे तरी आपणास मोकळीक असावी अशी विनंतीही तो औरंगजेबाला करू शकला नाही, कारण हेही काम महत्वाचंच होतं. रामसिंहाकडे अशी एकाच वेळी 2 कामे आली आहेत तरी यातील एका कोणत्या तरी कामातून त्याला मोकळे करावे ही गोष्ट औरंगजेबाच्या किंवा जाफर खान वजीराच्या लक्षात आली नाही. लक्षात आली नाही की जाणून बुजून हा प्रकार त्यांनी केला हे त्यांचं त्यांनाच ठाऊक. समारंभाच्या गडबडीतही शिवाजीराजांना विसरून जाण्या इतका औरंगजेब अर्धवट खास नव्हता. दरबार सकाळी सुमारे 10 वाजता होता. सर्व मुख्य थाट याच वेळी होणार होता. महाराज आपल्या मुक्कामाच्या धर्मशाळेत थांबले होते. रामसिंहानं आता काय करावं? त्याने पुन्हा याही वेळी आपला कारकून मुन्शी गिरधरलाल यालाच महाराजांकडे पाठवलं.
आणि त्यांना शहरात घेऊन येण्यास सांगितलं. त्याप्रमाणे मुंशी गिरधरलाल महाराजांकडे आला आणि त्याने महाराजास शहरात चलण्याची विनंती केली. हा सारा काय प्रकार आहे हे महाराजांच्या स्पष्ट ध्यानात आलं नाही, पण तरीही आपल्या मुख्य उद्दिष्टावर नजर देऊन त्यांनी अपमानकारक स्वागताचा प्रकार त्यांनी स्वीकारला आणि ते त्या कारकुनाबरोबर शहरात जाण्यास निघाले. रामसिंहाचे शाही महालावरील बंदोबस्ताचे काम संपल्याबरोबर तो मुखलिस खानासह घाईघाईने महाराजांकडे निघाला. यावेळी दरबार जवळजवळ सुरूही झाला होता. आता काही केले तरी महाराज वेळेवर दरबारात हजर होणे अशक्य होते. रामसिंह आणि मुखलिस खान महाराजांकडे सामोरे निघाले आणि यातही आणखीन एक विलक्षण घोटाळा झाला. महाराजांना घेऊन मुंशी गिरधरलाल एका रस्त्याने शहरात येत होता आणि रामसिंह आणि मुखलिस खान दुसऱ्या रस्त्याने सामोरे चालले होते. आधीच उशीर झालेला आणि त्यात ही चुकामुक. हा प्रकार मुद्दाम कोणी केला नाही. औरंगजेबाच्या महालाच्या बंदोबस्तासाठी आत्तापर्यंत उगीच अडकून पडलेल्या रामसिंहाची धावपळ उडाली. घाई गर्दीत गिरधरलालला तू अमुकच रस्त्याने ये हे सांगायचं राहून गेलं आणि मग हा असा घोटाळा झाला. या बाबतीत मुंशी गिरधरलाल आणि रामसिंह यांचे थोडेसे चुकले हे खरे, पण सर्वात जास्त दोषी औरंगजेबच ठरेल. चुकामुक झाली, मग धावपळ झाली. महाराज मात्र आलिया भोगासी निमूटपणे आणि भारदस्तपणे सादर झाले होते. त्यांनी स्वतः कोणत्याही प्रकारची धावपळ केली नाही. आपल्या भारदस्तपणाला त्यांच्याकडून किंचितही बाधा आली नाही. महाराजांना गाठण्यासाठी रामसिंहाची आणि मुखलिस खानाचीच धावपळ झाली. महाराजांना घेऊन गिरधरलाल मुंशी दहर आराच्या बागेवरून येत होता आणि रामसिंह आणि खान गेले होते फिरोज बागेच्या रस्त्यानं. अखेर ही चूक रामसिंहाच्या लक्षात आली. बहुधा कोणीतरी धावत येऊन त्यांना सांगितले. तेव्हा रामसिंहानं महाराजांकडे आणि गिरधरलालकडे घाईनं निरोप पाठवला की आम्ही अशा अशा रस्त्याने येत आहोत, तरी तुम्ही आमच्या दिशेनं म्हणजे आमच्या रस्त्याकडे या. तिकडे औरंगजेबाचा दरबार आणि वाढदिवस समारंभ निम्मा संपलाही होता. अखेर एकदाची उभय मंडळींची गाठ शहराच्या मध्यावर असलेल्या बाजार नजीकच्या नूरगंज बागेपाशी पडली. भर दुपारची 12ची वेळ. आग्र्यातील तो ऐन वैशाखी उन्हाळा. ऊन मी म्हणत होतं आणि महाराजांच्या स्वागत सोहळ्याची ही अशी शोभा चालली होती. रामसिंहानं जाणून बुजून महाराजांचा अपमान करण्यासाठी असा प्रकार केला असे मात्र मुळीच नव्हे. रामसिंह असा हलक्या मनाचा मुळीच नव्हता. मात्र झाले ते असे झाले. तिकडे दरबारात मोठ्या थाटामाटात बादशहाला 50वे वर्ष लागत होते. सर्व लहान मोठे शाही अंमलदार, लष्करी पेशाचे सर्व सरदार, शहाजादे, इमाम, शहरातील बडे बडे नागरिक वगैरे लोकांनी दिवाणी आम आणि त्यांच्यापुढे घातलेला शामियाना फुलून गेला होता. शहाजहान मेल्यामुळे आता निर्धोकपणे औरंगजेब बादशाहीचे सुख अनुभवित होता आणि इकडे महाराजांच्या स्वागताचा सोहळा हा असा चालला होता. श्रोते हो, पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाच्या उत्तरार्धाचा भाग 29 आज आपण ऐकलात. रसिक हो, आपल्याला हे पुस्तक अभिवाचन आवडतंय, भावतंय, ऐकावंसं वाटतंय हे आपण दिलेल्या कमेंट्सवरनं लक्षात येतच आहे. पण आपण आपल्या याविषयीच्या कमेंट्स, प्रतिक्रिया आम्हाला रेकॉर्ड करूनही पाठवू शकता. या पुस्तक अभिवाचनासाठी येणाऱ्या प्रतिक्रियांवर आधारित प्रतिसाद या विशेष कार्यक्रमात त्याचा नक्कीच समावेश केला जाईल. मग आता त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 94 222 55 909. क्रमांक पुन्हा एकदा ऐका 9422 55909. तसंच तुम्ही ईमेलही करू शकता. त्यासाठी आमचा मेल आयडी आहे image27@gmail.com. IMAGEAD27@gmail.com. तेव्हा आपल्या प्रतिक्रिया रेकॉर्ड करून आम्हाला नक्की पाठवा. आम्ही त्याची आतुरतेने वाट बघतो आहोत. आणि आता जाता जाता रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी, त्याचं वेळोवेळी नोटिफिकेशन मिळवण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा. आणि हो, रेडिओ जयंतच्या या यूट्यूब चॅनलचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. तेव्हा लगेचच रेडिओ जयंतला सबस्क्राईब करा.